श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबरा यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वैंदातीत गगन सदृश तत्वमस्य आदिलक्ष्यम एकम नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्तंग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवदन कंठा टोपीची माला दंडकमंडलधर कट्यांग रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ जाय अवतारधारक पाहिमम पाहिमम पाहिमम. आता करूया प्रार्थना. जय 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 करना परतपरा कैवल सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराणपुरुषा लोकपालक सर्वेशा आनंद ब्रह्मांतीच्या वेद वंद्य जगद्गुरु सुख समान निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारण तू मिटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश जीवन वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर विधाता इंद्र अष्टदिक पालक समग्र अन तू भेटलासी. करता आणि करविता तू हवी आणि होता दाता आणि देवता समर्थ निश्चय जंगम आणि सीत तुझ आपले समग्र तुझ लागे आदिमध्ये ग्रह कोठे नसे पाहता असून निर्गुण रूपेंटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तू एक विश्वेशा. वेदातही तर्कचार शस्त्रात येण्यावर विष्णुशंकर एक सरे कोणतीच झालो सर्वही. मी केवळ अल्पमती करू किती आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दूर ठेविला जन्नी माथा रक्षा समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्रे आमिना आश्रय देई सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन ही लौकी सौख्य देऊनी परलोक साधन करावे. दुस्तूर हा भवसार याचे पाय पलते तन्मत्तांनी साचार प्राप्त मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बोधे तुझ्या कृपे. किती वर्णाव आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान तिमिर निसोन ज्ञानार हृदय प्रकट पै. शांती मनी सदा वसरूथ अभिमान नसू सदा समाधान वसू तुझ्या कृपे अंतरी. बहुदुःखे हे निसो तुझ्या वंचित वसरुथा विषयांचे नसो वाचना ते मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने सुगम दुर्गम तो पंथ विवाहारी वर्तता न प्रभ्रांती चित्ता अंगी न्यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबून तुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मज लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझे आई ठाई वाता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नर जन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभले स्वामी चरित. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. हवेली नामक ग्रामी यजुर्वेद गृहश्रमी. बाळापणावेदी जो कोणी राहतो होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व प्रती. सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने स्वर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहुनी स्वप्नी ऐसे गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर व्यक्षास्त्र सोडावा. सोलापुरी कामासी ऐसे सांगून या सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री परंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करती कामन चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊनी वर देती तयासी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगितली कांतेसी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पुण्य पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारराव दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविध. चिदंबर नामाभिधान ठेविलिये तया लागून. शुक्ल पक्षी शिशीधरा समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंध वेदशास्त्रादी झाले निपुण. निघुंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तयावसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला ते पाहता विस्मित झाले यजमान. ऐसे हा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समये एके दिनी ब्राह्मण वैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकुनी मुरगोडी आले धावुनी. म्हणती दीक्षितांशी सांगुनी दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित
ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती, त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एकी समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्याती जाणतो. यज्ञ समारंभीचे अवसरी, आम्ही होतो त्याच्या घरी. तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पऋत, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमा अध्याय गोढा. श्री स्वामीराजनार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले दिन रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्री दत्त, वास्तव सांप्रत करताती. परी मुरगोडीचे बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगत तैसे करावे. मानवला तयाचे विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुणे आनंदले, नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वंदिली. प्राप्त काळी उठुनी, संगमावरी स्नान करुनी, जप ध्यान अटपोनी, मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी, भोजनात्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी, पुन्हा बसती जप ध्यानी, आस्था जाता वासरमणी, संध्या स्नान करावे. करुनी संध्या वंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पळता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसोतकांता, शीत उष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीत उष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास न हेची. आय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पाचे बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे अमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानविले 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेविले, परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणोनी या बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंताची तास, सद्गुरु प्राप्तीची लागली हीन. आपले प्राप्त न भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित, स्वप्नी 3 येती मूर्ती, येऊन या दर्शन तिथी बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रस्थ असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्न भीतरी, येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परितेन झाले पूर्ण, आणखी ही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी, सत्वर आले त्या साने, वस्त्र उचलोनी खालोनी, वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारले, नित्यकर्म अटपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्राम भीतरी, पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिवस मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी झाले. चरणी चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान,
प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकदशोमाध्याय गूढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगतोद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेसी समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कटचिती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरी श्रीचरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे श्री समर्थ. त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम याच्या कृतीने दाखविले. त्या सवय एक जागीरदार तो होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शन म्हणती जाऊन या स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असता नृप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरी पातले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्यप्राप्त काळी उठून षडकर्माते आचरून घेऊन ही स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जप अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी आपण श्री सेवेसी करत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसात भांडण होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुणी नाना युक्तियोजनी मोडून टाकले भांडण एकचेते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोषले स्वामीप्रती दृढ भाव धरून याची ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जली रात्रंदिवस चैन नसे क्षणभर. भोग भोगीला काही धीन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उचलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणी कृतज्ञ बाळप्पाचे अमरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले उदरी. सद्गुरु सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीने. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाचे पूजन करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहून या एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगून या बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे. तैसे आज्ञा प्रती एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाण हे नसेचे सत्य पुन्हा विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यावरील चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून या दिवशी आपण येथे राहील. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवीच्या दर्शनासी जावयाची बाळप्पा. ऐसे हे ऐकून या समर्थ हस्यमुख काय बोलत कुलदेवीचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाची समर्थ न देई आज्ञेसी तरी टाकून या चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या.
चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहून याचा करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जरली होती. कैसे दूर हृदया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वाश